नमस्कार. ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो या ठिकाणी आज आपण सकाळी 8 वाजता लाईव्ह लेक्चर कंडक्ट केलेला आहे. 1 year कंप्लीट जीएस रिव्हिजन फ्रॉम द हिंदू न्यूजपेपर. सो जे विद्यार्थी यूपीएससी प्रिलिम्स 2025 ची तयारी करत आहेत त्यांनी आजचा लेक्चर 2 नक्की पाहावा. काल आपण लेक्चर 1 घेतला, आज लेक्चर 2, उद्या लेक्चर 3 असणार आहे लाईव्ह ॲट 8 AM इन द मॉर्निंग. ओके, सो यामध्ये आपण काय करतोय, सब्जेक्ट वाइज जीएस मध्ये सब्जेक्ट वाइज आपण करंट अफेअर्सची एका वर्षाची रिव्हिजन घेतोय, जे करंट आर्टिकल्स तुमच्या हिंदू न्यूजपेपर मध्ये आलेले आहेत जानेवारी 2024 पासून ते जानेवारी 2025 पर्यंत. तर आज आपण या ठिकाणी हिंदू अनालिसिसला सुरुवात करूया. सो आजच्या न्यूजपेपर मधले काही महत्त्वाचे हायलाइट्स, त्यातला पहिला आर्टिकल जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, इंडिया ॲज अ ब्रिज बिटवीन ग्लोबल साऊथ अँड ग्लोबल नॉर्थ, एडिटोरियल फ्रॉम टुडेज न्यूजपेपर. सो भारताच्या अलायन्सेस कशा बदलत गेल्या, भारताच्या स्ट्रॅटेजीज कशा डिफाईन होत गेल्या काळानुसार, वेळेनुसार. सो ते सर्व पॉइंट्स आपल्याला समजून घेऊन आपल्याला हे म्हणजे मांडता आलं पाहिजे पेपरमध्ये, प्रश्न आला तर, की हाऊ कॅन इंडिया ऍक्ट ॲज अ ऍक्च्युअल ब्रिज ऑर मेडिएटर फॉर द ग्लोबल साऊथ. भारताची त्या ठिकाणी भूमिका कशी आणि काय असली पाहिजे. सो ते आपण डिस्कस करणार आहोत आजच्या पहिल्या एडिटोरियलमध्ये. दुसरा आर्टिकल जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, सेंटर्स अलोकेशन ऑफ फंड्स फॉर जस्टिस रिलेटेड फंड्स, म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी सेंटरचे फंड्स कसे अलोकेट होत आहेत आणि कुठल्या सेक्टर्स मध्ये अलोकेट होत आहेत. त्यानंतर 5th जनरेशन AMCA कॉम्बॅट एअरक्राफ्ट अँड फायटर जेट्स. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला डिस्कशन लीड करायचं आहे. त्यानंतर बजेट फॉर सायंटिस्ट, टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट फ्रॉम टुडेज न्यूजपेपर, टुडेज हिंदू अनालिसिस. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये सायंटिस्टशी रिलेटेड किंवा रिसर्च मध्ये, सायंटिफिक रिसर्च मध्ये कुठले कुठले महत्वाचे कॉन्ट्रीब्युशन्स किंवा सिग्निफिकंट आपण म्हणू शकतो डॉमिनंट रोल भारताचा कसा राहिलेला आहे आतापर्यंत. आणि त्यामध्ये एरो इंडिया शो जो कंडक्ट झाला आहे त्यामध्ये रशियाचं SU-57 फायटर जेट, ओके, ज्याचं डेब्यू झालं होतं. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला त्याचे फीचर्स एखाद दोन डिस्कस केले पाहिजेत. सो बिगिनिंग विथ द फर्स्ट आर्टिकल ऑफ आवर डे, मेन्स ओरिएंटेड आर्टिकल आहे, इंडिया ॲज अ ब्रिज बिटवीन ग्लोबल नॉर्थ अँड साऊथ. आता हा आर्टिकल समजण्याआधी फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिया इन ग्लोबल पॉलिटिक्स, इन मेडिएटिंग और इन कनेक्टिंग ग्लोबल नॉर्थ विथ ग्लोबल साऊथ. आता त्यामध्ये पहिला पॉइंट आपण काय मांडतो बघा, इंडिया हॅज क्रिएटेड अ युनिक डिप्लोमॅटिक आयडेंटिटी. कसं? बाय बिल्डिंग अ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, प्रमोटिंग इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड एंगेजिंग इन मल्टीलॅटरल ऍक्टिव्हिटीज. सो आपण ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती आपलं अस्तित्व निर्माण करून मीडिएटरचं काम कशा प्रकारे करतोय, बाय एंगेजिंग आवरसेल्व्स इन मल्टीलॅटरल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज सोबत आपण अलाइनमेंट्स म्हणा, बायलॅटरल अग्रीमेंट्स म्हणा, डिफेन्स रिलेटेड ट्रीटीज आणि एक्सचेंज आणि प्रोटोकॉल्स मध्ये स्वतःला एंगेज करून घेत आहोत. ओके, सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स पण आपण डिझाईन करत आहोत, इकॉनॉमिक कोऑपरेशन आपण फॅसिलिटेट करत आहोत. सो या ठिकाणी आपला वाटा इंटरेस्ट बिल्डिंग आणि ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती नोटवर्दी आहे. The Indian government has exhibited tremendous initiatives in developing platforms that connect disparate nations around common concerns such as International Solar Alliance and the Coalition for Disaster Relief Infrastructure. सो वेगवेगळ्या कंट्रीजला त्यांच्या वाईट टाइम पिरियड मध्ये, त्यांच्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपण असिस्ट करायला, एक ह्युमॅनिटेरियन अप्रोच प्रोव्हाइड करायला नेहमी कार्यरत आणि फोरफ्रंटवर राहिलेले आहोत. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक्झाम्पल्स तुम्ही काय मांडू शकता, जसं की इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणा, टू मिटिगेट क्लायमेट चेंज. त्यानंतर डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण डेव्हलप करायला आणि कोलॅबरेट करायला मदत केलेली आहे, टू हेल्प वेरियस कंट्रीज अक्रॉस द वर्ल्ड टू फेस द सिच्युएशन्स और टू फेस द डिझास्टर रिस्क मिटिगेशन स्ट्रॅटेजीज. त्याचसोबत आफ्टर लास्ट इयर्स इंडियन G20, Modi embraced his role as the voice of the global south and outspokenly attended the Italian G7 in this capacity. India's democratic pedigree and shared concerns about the rise of autocratic China make India a seemingly reliable partner for the West. सो अल्टिमेटली ज्या ठिकाणी आपण चायनाची स्ट्रॅटेजी बघत आहोत, डेप्थ आणि ट्रॅप स्ट्रॅटेजी, म्हणजे काय की चायना काही कंट्रीजला इतक्या मोठ्या प्रमाणात लोन प्रोव्हाइड करत आहे की काही कंट्रीजची सिच्युएशन अशी होतीये, उदाहरणार्थ श्रीलंका, की काही कंट्रीजची सिच्युएशन अशी होतीये की ते त्यांचं लोनच फेडू शकणार नाहीत जे त्यांनी चायनाकडून घेतलंय.
आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक म्युच्युअल डील किंवा सेटलमेंटसाठी काय होतं की वेगवेगळे सेक्टर्स चायनाला लीज केले जातात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती किंवा परमनंट बेसिसवरती, आणि अशा प्रकारे चायना काय करण्याचा प्रयत्न करतोय, चायना अखंड जगामध्ये आपलं एक वर्चस्व किंवा आपले एक स्टेटस निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये अशी सिच्युएशन बघताच वेस्टसाठी एक बेस्ट पार्टनर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मधला कोण ठरू शकतो आफ्टर चायना और लिव्हिंग चायना असाइड, तर तो आहे भारत देश. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये दिस रिलायबिलिटी स्टँड्स इन कॉन्ट्रास्ट टू ब्राझील विच ऑफन कंटेस्ट द एक्झिस्टिंग डॉलर बेस्ड इकॉनॉमिक ऑर्डर अलाइनिंग विथ चायना अँड रशिया. सो जर आपण अखंड सर्व सिच्युएशन कंपेअर केली तर ॲज कम्पेअर्ड टू ब्राझील म्हणा, चायना म्हणा, रशिया म्हणा, a healthy and cooperative partner for the Western countries to trade with and deal with and engage into multilateral alliances is none other than India. Okay, comparing with Southeast Asian countries and the Mid-Europe. आता आपण आर्टिकलकडे येऊया. त्यांनी काय सांगितलंय की ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ही हॅज हायलाइटेड दॅट इंडिया aspires to lead the required reforms, required reforms to take developing countries into a new, more inclusive structure of global governance. म्हणजे जागतिक पातळीवरती ग्लोबल गव्हर्नन्सच्या सेक्टरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त इन्क्लुझिव्ह स्ट्रॅटेजीज प्लॅन करण्याची आणि इन्कॉर्पोरेट करण्याची गरज आहे. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, म्हणजे ज्या ठिकाणी आपण साऊथ ईस्ट एशियन किंवा साऊथ कंट्रीजला सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी एक चान्स देतोय, एक संधी देतोय, ऑपॉर्च्युनिटी किंवा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतोय. ओके, सो दॅट इज मोर इन्क्लुझिव्ह स्ट्रक्चर. त्यानंतर अनलाइक द नॉन अलाइनमेंट मुवमेंट, India's motivation does not appear to be based on decolonization or strong criticism of the West. म्हणजे भारताने जरी नॉन अलाइनमेंट मुवमेंट नाकारला असेल किंवा ते अमेंड केला असेल, जसं भारताचं धोरण आधी कसं होतं नॉन अलाइनमेंट, म्हणजे कुठल्याही कंट्री सोबत भारत इझिली किंवा विलिंगली बायलॅटरल अग्रीमेंट्स किंवा ट्रीटीज किंवा म्हणजे इंटरनॅशनल अग्रीमेंट्स मध्ये सहभागी होत नव्हता. पण ती स्ट्रॅटेजी आपल्याला काही वर्षांमध्ये बदललेली दिसती. इंडिया हॅज एंगेज्ड इनटू मल्टीलॅटरल और मल्टी अलायन्स अप्रोच. पण जरी मल्टी अलायन्स अप्रोच भारताने अडॉप्ट केला असला तरी आपला उद्देश कॉलनायझेशन किंवा डॉमिनन्सचा नाहीये, जसा एक काळात इंग्रजांचा होता. आपला हेतू काय आहे की वेगवेगळ्या कंट्रीजना, सर्व कंट्रीजला इन्क्लुझिव्हली वरती घेऊन जाणं, ज्या कंट्रीज लॅगिंग आहेत त्यांना एड्स आणि असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, त्यांना जिथं ते कार्यरत नाहीयेत किंवा जिथं त्यांची क्षमता कमी आहे तिथं त्यांना हेल्प करणं आणि बूस्ट करणं, ह्या सर्व फॅक्टर्समध्ये किंवा पॅरामीटर्समध्ये भारत फोरफ्रंटमध्ये राहिलेला दिसून येतो. त्यानंतर ग्लोबल साऊथ कंट्रीज मधले मेन प्रॉब्लेम्स काय, मेन इश्यूज काय. ग्लोबल साऊथ कंट्रीज आर डिसइल्युजन्ड विथ प्रेझेंट इकॉनॉमिक पॅराडिम्स, बर्डन्ड विथ डेथ, म्हणजे कर्जबाजारी आहेत ग्लोबल साऊथ कंट्रीज जास्त करून, आणि ते मेजॉरिटी कर्ज त्यांनी चायनाकडून घेतलेलं आहे. And conditionalities, they are not looking for another China or a new Western institution. India can fill this gap while being a bridge between global North and global South, and to be successful, India needs to back up its rhetoric with right strategies. So हे सक्सेसफुली करण्यासाठी भारताच्या स्ट्रॅटेजीज ज्या असतील, प्लॅन जो असेल तो मात्र भक्कम आणि सक्षम असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय by putting forward strategies with India first approach. India first approach म्हणजे काय, म्हणजे इंडिया wants to create itself to such a level की कुठल्याही ऍस्पेक्ट, म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल ऍस्पेक्ट मध्ये बाकीच्या टुरिस्टला किंवा बाकीच्या कंट्री मधल्या सिटीजन्सला असं वाटलं पाहिजे की ह्या विशिष्ट आजाराची ट्रीटमेंट घेण्यासाठी मी भारतात जावं. सो इंडिया फर्स्ट अप्रोच, दॅट इज इंडिया विल बी देअर इन टाइम्स ऑफ युअर नीड, आणि इंडिया विल बी द फर्स्ट चॉईस फॉर पीपल टू चूज अमॉंग हंड्रेड्स ऑफ कंट्रीज. ओके, the newly announced Global Development Compact aimed at facilitating growth in the global south was described as rooted in India experiences and strategies. त्यासोबत त्यांनी सांगितलंय की it would merit India, that is हे भारतासाठी फायद्याचं ठरेल to not only assert itself as a provider of knowledge but also open to learning from other global south countries to address its domestic challenges. म्हणजे तिथं असं म्हणणं आहे त्या रायटरचं की भारतासाठी ही गोष्ट खूप मेरिटोरियस किंवा खूप ऍडव्हान्टेशियस ठरणार आहे जर भारतामधल्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा लॉ युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट्स मध्ये फॉरेन कंट्री मधल्या विद्यार्थ्यांना, एक्स्पेशली सदर्न कंट्रीज मधल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स ओपन करून दिल्या तर, एंट्रीज अवेलेबल करून दिल्या तर, म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल, कल्चरल एक्सचेंज तर होईलच होईल, पण त्यासोबत
बाकीच्या कंट्रीजला एक आश्वासन भेटेल किंवा एक होप भेटेल की इंडिया इज देअर इन इट्स नीड, इंडिया इज देअर फ्रेंड और इट इज अ बायलॅटरल अलायन्स विथ इंडिया. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे भारतासाठी सुद्धा फायद्याचं ठरणार आहे इन टर्म्स ऑफ नॉलेज एक्सचेंज आणि युनिव्हर्सिटीज. आणि बाहेरचे विद्यार्थी जर आपल्या इथे येऊन शिकायला लागले तर त्यांना इंडियन मेडिकल सायन्स म्हणा, एन्शंट विद्या म्हणा, ह्या सर्व भारतातल्या म्हणजे जेम्सचं नॉलेज किंवा त्याचं प्रोपॅगेशन ते करतील आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली भारताला डेफिनेटली होणार आहे. त्यासोबत इंडियाज कॅपॅसिटी बिल्डिंग स्ट्रॅटेजी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पैसा इन्व्हेस्ट करणं किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं, सो या सर्व गोष्टी capacity building strategy has tended to revolve around the Indian Technical and Economic Cooperation Program, ITEC program. It would be more effective for longer term engagement to assist countries in creating their own institutional capacities. म्हणजे भारताने फक्त मदत करू नये बाकीच्या कंट्रीजला, तर बाकीच्या कंट्रीजला सुद्धा आत्मनिर्भर बनवण्यासाठी, सेल्फ रिलायंट आणि सक्षम बनवण्यासाठी मदत करावी. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग भारतामध्ये असं असावं जे इतर कंट्रीजला देखील स्वतःच्या कंट्रीमध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी किंवा स्वतः सक्षम बनण्यासाठी मदत करेल. फाइन. India can leverage its experiences with micro, small and medium enterprises to foster exchanges. A focus on digital infrastructure, climate and energy solutions such as water and food security are key areas for cooperation. So जर आपण एक एरेना बघितला किंवा जर आपण पॅरामीटर्स किंवा इनसाइट्स बघितले की कुठल्या फील्ड्स मध्ये एक्सचेंज आणि कॉपरेशन जास्त सक्षम होईल, तर ते फील्ड्स आपल्याला दिसून येतात. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासोबत क्लायमेट आणि एनर्जी सोल्युशन्स म्हणजे क्लायमेट मिटिगेशन साठी जे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स आहेत, सोल्युशन्स आहेत, वे आउट आहेत, त्यावरती फंड्स गोळा करणं आणि त्याला इम्प्लिमेंट करणं. वॉटर आणि फूड सिक्युरिटी कन्सर्न्स. सो ह्या ऍस्पेक्ट्स मध्ये किंवा ह्या पॅरामीटर्स मध्ये आपण ग्लोबल कोलॅबोरेशन, ओके, ग्लोबल कोलॅबोरेशन्स कंडक्ट करू शकतो आणि दिस इन टर्न विल हेल्प टू कनेक्ट ग्लोबल नॉर्थ विथ ग्लोबल साउथ. ठीक आहे. So I hope this article was clear enough. We move towards the second article of our day with regard to judiciary, that is centers allocation for justice related schemes fluctuate. म्हणजे वर्षानुवर्ष आपण एक ट्रेंड बघून येतोय की भारतामधल्या बजेटचे जे कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे कुठल्या सेक्टरमध्ये, ज्युडिशियल रिफॉर्म्स मध्ये, ते वेळोवेळी वर खाली होतंय, फ्लक्च्युएट होतंय. सो आता या ठिकाणी त्यांनी दोन स्कीम्सचा उल्लेख केलेला आहे जो आपल्याला समजणं आणि फॅक्ट साठी समजून घेणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं म्हणजे मॉडर्नायझेशन फंड्स विथ रिस्पेक्ट टू स्टेट पोलीस फोर्सेस आणि दुसरा मुद्दा म्हणजे मॉडर्नायझेशन ऑफ प्रिझन्स फंड. आता ह्यामध्ये बघा, मॉडर्नायझेशन ऑफ प्रिझन्स हे फंड जे अलोकेट करण्यात आलं होतं त्याचा रेशिओ तुम्हाला प्रिलिम्स मध्ये विचारला जाऊ शकतो. रेशिओ कसा होता? 75:25. ओके, 75:25 म्हणजे 75% इन्व्हेस्टमेंट हे सेंट्रल सरकार करणार आणि 25% पैसा त्यातली इन्व्हेस्टमेंट फॉर रिफॉर्म और रेनोवेशन ऑफ प्रिझन्स हे स्टेट सरकार करणार. ठीक आहे. सो रेशिओ कसा होता? 75:25. मग आता या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता 3:1 सिंपल. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये मेन साठी जर तुम्हाला सांगायचं झालं तर त्यामध्ये मेन कॉम्पोनेंट्स ऑफ द स्कीम काय होते, जे प्रिझन रिफॉर्म्स किंवा प्रिझन रेनोवेशन स्कीम्स होत्या त्यातले मेन कॉम्पोनेंट्स काय होते हे माहिती असणं गरजेचं आहे. तर आता त्यातले कॉम्पोनेंट्स बघा. पहिला मुद्दा, कन्स्ट्रक्शन ऑफ ऍडिशनल प्रिझन्स टू रिड्यूस ओव्हरक्राउडिंग. ओव्हरक्राउडिंग डील करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा सरप्लस प्रिझन्स कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, रिपेअर अँड रेनोवेशन ऑफ एक्झिस्टिंग प्रिझन्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ऍडिशनल बॅरॅक्स. त्यासोबत तिसरा मुद्दा, इम्प्रूव्हमेंट इन सॅनिटेशन अँड वॉटर सप्लाय. सर्वात जास्त महत्वाचं जे स्ट्रेस आउट करण्यात आलेलं आहे मागच्या 5 वर्षांमध्ये की प्रिझन्स मधलं जे सॅनिटेशन आहे, क्लिनलीनेस आणि हायजीन प्रोटोकॉल्स आहेत ते एनरिच करण्याची गरज आहे, ते सुधारण्याची गरज आहे. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये सॅनिटेशन आणि वॉटर सप्लाय स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं ठरतं. आणि लास्टली, लिव्हिंग अकोमोडेशन फॉर प्रिझन पर्सनल. ओके, जे गार्ड्स वगैरे आहेत त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित अशी हेल्दी सोय करून देणं, त्यासाठी आपल्याला हेल्दी इन्व्हेस्टमेंटची गरज ठरते. सो ह्यामध्ये modernization of funds for the state police forces was formed to assist special projects and schemes that would upgrade the infrastructure of state's police as well as crime and criminal tracking networks and systems.
सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या नेटवर्कमध्ये जे सर्व पोलीस ऑफिसर्स किंवा स्टाफ इन्व्हॉल्व्ड आहे त्यांच्या राहण्याची आणि अकोमोडेशनची सोय व्यवस्थित करण्यासाठी जे गरजेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभं करण्यासाठी जो निधी लागणार होता दॅट वॉज अंडर मॉडर्नायझेशन फंड्स ऑफ स्टेट पोलीस. आणि हा मुद्दा आपण आताच डिस्कस केला मॉडर्नायझेशन ऑफ प्रिझन्सचा, which aims to improvise the living conditions of prisoners, remove existing prisons and build new cells. Okay, so these are the two important parameters which have been discussed. आता तर बघायचं झालं तर एस्टिमेटेड बजेट म्हणा किंवा ऍक्च्युअल एक्सपेंडिचर हे तुम्हाला कोणीही परीक्षेत विचारणार नाहीये, मग ती प्रिलिम्स असो किंवा मेन. फॅक्च्युअल म्हणजे डिजिटल अनालिसिस तुमच्यासाठी अजिबात महत्वाचं नाहीये. त्यातल्या त्यात जे महत्वाचं होतं ते मी तुम्हाला आता हायलाइट करून दिलंय. 2 स्कीम्स, मॉडर्नायझेशन फंड्स, त्यांचे कॉम्पोनंट्स महत्वाचे काय आहेत, जर गरज पडली तर हा डाटा तुम्हाला उपयोगी येऊ शकतो. बाकी जे डिजिटल अनालिसिस ह्या आर्टिकल मध्ये दिलेलं आहे ते आपल्या एक्झामसाठी काहीही कामाचं नाही. ओके, त्यामध्ये नेक्स्ट आर्टिकल आपण डिस्कस करतो LCA MK2 प्रोटोटाइप likely to be rolled out by 2025 end, AMCA by early 2027. आता ह्या सर्वांचे फुल फॉर्म काय समजून घ्या. The first prototype of the country's 5th generation fighter jet, काय बोलले ते 5th generation fighter jet of India, the advanced medium combat aircraft, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं AMCA, that is advanced medium combat aircraft. आता या 5th जनरेशन एअरक्राफ्टचे ऍडव्हान्टेजेस काय हे प्रिलिम्ससाठी खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतं. जसं इथे बघा, जेव्हा फर्स्ट जनरेशन जेट आले होते, फायटर जेट्स आले होते, हे पहिले फायटर जेट्स होते. त्यानंतर सेकंड जनरेशन मध्ये सुधारणा काय झाली होती ऍज कम्पेअर्ड टू फर्स्ट जनरेशन फायटर जेट्स, मग त्यामध्ये सुपरसोनिक रडार सिस्टम्स इन्स्टॉल करण्यात आलेले होते. ओके, सो सेकंड जनरेशन फायटर जेट कन्सिस्टेड ऑफ सुपरसोनिक रडार्स इन्स्टॉल्ड इन द फायटर जेट्स. त्यानंतर थर्ड जनरेशन फायटर जेट्स जे आले त्यामध्ये ऍडिशनली त्यांनी मल्टी रोल मिसाइल्स ही कॅपॅबिलिटी त्यामध्ये इन्स्टॉल केली किंवा एनरिच केली. त्यानंतर फोर्थ जनरेशन फायटर जेट्स जे आले ते लो ऑर्बिट मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना मॅनेज करू शकता, मॅनिप्युलेट करू शकता. त्यामध्ये ऍडव्हान्स्ड एव्हिओनिक्स आणि गाइडेड वेपन्स टेक्नॉलॉजी ही इन्कॉर्पोरेट करण्यात आली होती. आता जो 5th जनरेशन फायटर जेट वरती मुद्दा किंवा डिस्कशन तुम्ही ऐकता, वाचता, न्यूजपेपर मध्ये तुम्हाला दिसत असेल, सो त्याचे ऍडव्हान्टेजेस काय किंवा त्याचे फायदे काय, त्याचे फीचर्स काय हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं प्रिलिम्ससाठी. सो त्यामध्ये F-35 एडिशन्स मध्ये बघा, मल्टी स्पेक्ट्रल सेन्सर्स त्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉल केलेले दिसतील. मल्टी स्पेक्ट्रल सेन्सर्स जे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्स मध्ये काम करण्यासाठी सक्षम असतील. इंटरऑपरेटेबिलिटी हे फीचर त्यामध्ये आहे. वेपन टाइप्स, मॉडर्नाइज्ड एव्हिओनिक्स आणि त्यासोबत ऍडव्हान्स्ड स्टेल्थ फीचर्स हा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आहे जो पेपरमध्ये पण दिलेला आहे. स्टेल्थ म्हणजे कॅमोफ्लॅज होण्याचे टेंडन्सीज ज्या असतात फायटर जेट्सचे ते त्यांच्यात खूप जास्त ऍडव्हान्स्ड आहेत. ओके, ऍडव्हान्स्ड स्टेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स, त्यासोबत सेन्सर फ्युजन, नेट एनेबल्ड ऑप्स अँड फायटर परफॉर्मन्स अँड ऍडव्हान्स्ड सस्टेनमेंट. सो हे सगळे फीचर्स येतात 5th जनरेशन फायटर जेट मध्ये. फाइन, सो त्यामध्ये बघा, advanced medium combat aircraft is expected to be rolled out by the end of 2026 or early 2027, while the first prototype of the light combat aircraft MK2, which is a bigger and more capable version of the LCA, is expected to be launched by the end of this year. आता त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की AMCA is the 5th generation fighter aircraft and its primary role is stealth aircraft. म्हणजे त्याचा मेन ऍडव्हान्टेज किंवा मेन मोटिव्ह जो आपण 5th जनरेशन एअर फायटर जेट्स मध्ये म्हणजे इमॅजिन केला होता किंवा एक्सपेक्ट केला होता तो म्हणजे स्टेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, लपण्याचे किंवा कॅमोफ्लॅज होण्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. While armament of around 1.5 tons can be carried internally, the AMCA can also carry weapons at its wing station. म्हणजे ह्या एअरक्राफ्ट मध्ये त्यातल्या विंग स्टेशन्स मध्ये सुद्धा वेपन्स तुम्ही कॅरी करू शकता. ही क्षमता 5th जनरेशन फायटर जेट्स मध्ये तुम्हाला बघायला भेटते. दॅट वॉज ऑल अबाउट द आर्टिकल. ह्यातले ऍडव्हान्टेजेस आणि मेन फीचर्स आपल्याला माहिती असणं प्रिलिम्ससाठी गरजेचं ठरतं. आता जो नेक्स्ट आर्टिकल आहे तो खूप जास्त इलॅबोरेटिव्ह म्हणजे डिटेल मध्ये आहे आणि तिथे आपल्याला खूप नवीन शिकण्यासारखं काही पॉइंट्स आपल्याला बघायला भेटतील. आता द आर्टिकल ऑर द टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट इज अबाउट व्हॉट हॅज द बजेट ऑफर्ड सायंटिस्ट्स. जे बजेट अलोकेशन आजपर्यंत भारतामध्ये होत आलेलं आहे
त्यांचा सायंटिस्टला कितपत फायदा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणा की रिसर्च ऍक्टिव्हिटी किंवा सायंटिफिक ऍक्टिव्हिटीला भारतामध्ये किती पैसा घातला जातो आणि त्याचे आउटकम्स आपल्याला काय काय दिसून आलेले आहेत. आता त्यामध्ये बघा, the budget provides an overall and possibly unprecedented thrust, that is push or growth on research and innovation by setting aside 20,000 crore 20,000 कोटी हे रिसर्च ऍक्टिव्हिटी सायंटिफिक रिसर्च साठी राखीव ठेवलेले दिसतात आपल्याला फॉर द डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी and towards research in the private sector including corporates and startups. There is focused attempt to bring together academia, private sector and startups to work on national mission. म्हणजे देशाचं जे एक कॉमन ध्येय आहे त्याला गाठण्यासाठी वेगवेगळ्या सेक्टर्सला एकत्रित आणणं, अकॅडमिक्स झाले, प्रायव्हेट सेक्टर इन्व्हॉल्वमेंट झाली आणि वेगवेगळे स्टार्टअप झाले, त्यांना एकत्रित करण्याचा इथं प्रोटोकॉल किंवा इथं प्लॅन सुरू आहे. सो त्यामध्ये वेगवेगळ्या मिशनचा आपण उल्लेख पाहणार आहोत. रिसेंटली त्यांनी गव्हर्नमेंटच्या स्कीम बद्दल एक उल्लेख दिलेला आहे, बायो राईट स्कीम. आता या बायो राईट स्कीमचा उद्देश काय? टू फॉस्टर इनोव्हेशन, प्रमोट बायो एंटरप्रेन्योरशिप अँड स्ट्रेंथन इंडियाज पोझिशन ॲज अ ग्लोबल लीडर इन बायो मॅन्युफॅक्चरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये भारताला नंबर 1 किंवा भारताला एक आयडल बनवण्यासाठी या ठिकाणी बायो राईट स्कीम स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. टू फॉस्टर इनोव्हेशन, रिसर्च अँड अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी इन द बायोटेक्नॉलॉजी सेक्टर. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन जे स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे, याचा उद्देश काय? नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन अनाउन्स्ड इन द बजेट aims to accelerate technology development. सो या ठिकाणी कॅपॅसिटी बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटला स्पीड अप करण्यासाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. त्याचसोबत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍग्रीकल्चर सेक्टर आणि रूरल प्रॉस्पॅरिटी म्हणजे रूरल लोकांना म्हणजे त्यांची ग्रोथ किंवा त्यांचं इन्क्लुजन करण्यासाठी जर कुठल्या स्कीम्स डिझाईन झालेल्या आहेत तर त्या म्हणजे CSIR's अरोमा अँड फ्लोरिकल्चर मिशन्स which align with the agri districts initiatives promoting value added farming and boosting farmers income. म्हणजे या ठिकाणी yield सुद्धा जास्त येते. रिसर्च ऍक्टिव्हिटीमुळे जे म्हणजे तुम्ही उत्पन्न आणाल ते काय असेल, डिसीज रेझिस्टंट असेल, त्यामुळे तिथे एक्स्ट्रा खर्च किंवा लॉस म्हणजे याचे रिस्क मिटिगेशन फॅक्टर्स तुम्ही अजून जास्त सक्षम बनवताय. Similarly, CSIR's millet mission supports self-reliance in the farming of pulses and oilseeds, ensuring nutritional security and climate resilient farming. आता इथे जर तुम्ही मिलेट्सची शेती बघितली, मिलेट्सच्या शेतीमध्ये ऍडव्हान्टेज असा आहे की तिथे जास्त पाणी लागत नाही. म्हणजे अगदी दुष्काळ असेल किंवा कमी पाण्यात सुद्धा मिलेट्सचं कल्टिवेशन होऊ शकतं. म्हणजे क्लायमेट रेझिलियंट फार्मिंग झालं. दुसरा मुद्दा, आता मिलेट्सची न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे तुम्ही मिलेट्सची जर न्यूट्रिशनल कॅपॅसिटी पाहिली तर ती खूप जास्त चांगली आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर न्यूट्रिशनल फूड स्टफ्स ऑर फूड ग्रेन्स. सो तुम्ही एक मिलेटची खीर जरी अंगणवाडी मधल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना प्रोव्हाइड केली तरी इट्स लाईक प्रोव्हाइडिंग अ प्लेट ऑफ एग और इट इज लाईक प्रोव्हाइडिंग 1 egg इन अ डे. सो या ठिकाणी मिलेटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुद्धा खूप जास्त आहे. कन्व्हिनियंट आणि कमर्शियल ऍग्रिकल्चर आहे कारण जास्त खर्च लागत नाही. मिलेट्सच्या शेतीसाठी तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही. त्यासोबत क्लायमेट रेझिलियंट शेती आहे आणि त्यासोबत ती पल्सेसच्या प्रोडक्शन मध्ये भारताला सेल्फ रिलायंट बनवत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी फूड सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स फेस करत आहे आपला देश, त्या ठिकाणी फूड सिक्युरिटीला डील करण्यासाठी, कोप अप करण्यासाठी किंवा ऑल्टरनेटिव्ह शोधण्यासाठी मिलेट्स हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अँड ऑल्सो ज्या ठिकाणी भारतामध्ये एम्फसाइज करण्यात आलंय की वॉटर स्कॅर्सिटी किंवा वॉटर क्रायसिसचे प्रॉब्लेम्स विचारात घेतात आपल्याला कुठल्या क्रॉप्सकडे शिफ्ट झालं पाहिजे, पल्सेस म्हणा, ऑइलसीड्स म्हणा, मिलेट्स म्हणा, ज्यांना कमी पाणी लागतं किंवा कमी पाण्यात सुद्धा त्यांचं काम भागतं. बरोबर. सो या सगळ्या अँगल्स मधून मिलेट्स कल्टिवेशन त्या ठिकाणी मिलेट्स मिशन सपोर्ट स्कीम स्पॉन्सर करण्यात आल्या होत्या. The CSIR cotton mission aligns with the national cotton mission, strengthening India's position in global textile market. जागतिक पातळीवरती टेक्सटाईल मार्केटमध्ये भारताला टॉप मध्ये नेहमी ठेवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी त्या ठिकाणी नॅशनल कॉटन मिशन स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. आता नॅशनल कॉटन मिशन मध्ये काय होणार आहे हे या ठिकाणी त्यांनी मेन्शन नाही केलं. सो कॉटन मध्ये जे नवीन व्हायरसेस किंवा बॅक्टेरियल आजार उद्भवत आहेत त्यांच्या अगेन्स्ट कॉटनच्या स्पीशीजला, व्हरायटीजला रेझिस्टंट बनवण्यासाठी, ओके, त्यांना
अजून जास्त रिलायबल बनवण्यासाठी या ठिकाणी रिसर्च आणि हायब्रिडायझेशन चालू आहे. The indigenous manufacturing and smart packaging missions find synergy with the NMM, driving innovation-led industrial growth. त्यातल्या त्यात ग्रीन हायड्रोजन मिशन spearheaded by CSIR supports the clean energy transition ultimately. त्यानंतर youth साठी जर आपण बघायचं झालं तर CSIR's जिज्ञासा प्रोग्राम, जिज्ञासा that is curiosity, okay, जिज्ञासा प्रोग्राम complements Atal Tinkering Labs, fostering STEM education and research exposure. म्हणजे त्या ठिकाणी फक्त तुम्ही विद्यार्थ्यांना किताबी किडे बनवत नाही आहात, त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांची विचार करण्याची क्षमता, अप्लाय करण्याची क्षमता, ह्या सर्व तुम्ही एनरिच करत आहात अंडर सच स्पॉन्सरशिप प्रोग्राम्स. द सीवेड मिशन अँड लर्न अँड अर्न प्रोग्राम एम्पावर्स विमेन ॲज वेल. म्हणजे शिकता शिकता तुम्ही कमवू पण शकता. सो यामुळे महिलांना सुद्धा हायर एज्युकेशनसाठी त्यांच्या फॅमिलीज शिकू देतात. ओके, त्या ठिकाणी आपण विमेन एम्पॉवरमेंट आणि विमेन्सला हायर एज्युकेशन परस्यू करण्यासाठी मोटिवेट करतो. ठीक आहे. त्यानंतर Atomic Energy Regulatory Board has implemented measures to regulate the safety of VVER Russian reactors, pressurized heavy water reactors of 700 megawatt जनरेशन कॅपॅसिटी. सो या ठिकाणी ॲटॉमिक एनर्जी मध्ये तिथले जे इक्विपमेंट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते अजून सेफ बनवण्यासाठी आपण त्या ठिकाणी रिसर्च आणि अलोकेशन्स करत आहोत. त्यासोबत त्यांनी सांगितलंय AI bandwagon is something that all governments seem to want to rush into. आता ह्यामध्ये allocation has come into the center of excellence in AI education, and one hopes the center sets benchmarks for adoption in a way that will truly benefit Indian society beyond buzzwords. आता ह्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांचे प्रेझेंट आणि ऑन टाइम प्रॉब्लेम्स लक्षात घेतात आणि ऑन टाइम रिक्वायरमेंट्स लक्षात घेतात AI वर्ल्ड मध्ये किंवा AI एज्युकेशन सेक्टर मध्ये आपण काय केलं पाहिजे, इंटिग्रेटेड मेकॅनिझम्स अप्लाय केल्या पाहिजेत, जेणेकरून इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन म्हणजे काय, म्हणजे AI टूल्सच्या मदतीने फक्त विद्यार्थी हुशार किंवा स्मार्ट नाही बनणार, तर त्यासोबत त्यांचे अदर अलाइड प्रॉब्लेम्स जे आहेत, जसं की मेंटल हेल्थ झाली किंवा काही विद्यार्थी पियर प्रेशर एक्सपिरियन्स करतात, ते काही गोष्टी त्यांच्या मित्रांना किंवा रिलेटिव्हजला शेअर करू शकत नाही. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठले टूल्स आणि एनेबलिंग फीचर्स डिझाईन केले जाऊ शकतात का, याची क्षमता लक्षात घेणं आणि त्यावरती रिसर्च आणि काम करणं आणि काही टेक्नॉलॉजीज किंवा म्हणजे इनोव्हेशन्स त्यातून आणणं हे एक्सपेक्टेड आहे. सो ह्यामध्ये त्यांनी सांगितलंय मेंटल हेल्थ इश्यूज, ओव्हरऑल हेल्थ डिक्लाइन, रिड्यूस्ड अटेन्शन स्पॅन आणि कन्झ्युमरिझम ह्या प्रॉब्लेम्सला सुद्धा एआयच्या मदतीने ऍड्रेस करण्याचा प्रयत्न असावा. सो ह्यामध्ये त्यांनी सांगितलंय द अनप्रेसिडेंटेड ॲडव्हान्टेज ऑफ अ स्टडी गव्हर्नमेंट इज टू इम्प्लिमेंट व्हॅल्यू बेस्ड लर्निंग अँड लाईफ स्किल्स अपार्ट फ्रॉम जस्ट अकॅडमिक लर्निंग, अपार्ट फ्रॉम जस्ट टेस्ट अँड इव्हॅल्युएशन ऑफ युअर सिलेबस. सो हा ओव्हरऑल म्हणजे आपण एक कॉन्टेक्स्ट घेतला, त्यामध्ये त्यांनी क्युरिओसिटी ड्रिव्हन रिसर्चला सुद्धा मेन्शन केलेला आहे. सो ओव्हरऑल दिस होल आर्टिकल इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. यात आपण नवीन म्हणजे बऱ्याच नवीन गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत ज्या आजवर तरी पेपरमध्ये आलेल्या नव्हत्या. सो येस, दिस आर्टिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर डे. आणि शेवटचा आर्टिकल आजच्या दिवसातला त्यातल्या त्यात स्टेल्थ एअरक्राफ्ट फ्रॉम रशिया अँड US शोकेस देअर एरियल कॅपॅबिलिटीज. कशाबद्दल बोलत आहोत आपण, एरो इंडिया शो बद्दल बोलत आहोत. ओके, ज्या एरो इंडिया शो मध्ये रशियाच्या Su-57 चा डेब्यू झाला आहे. नाउ दिस इज अगेन वन ऑफ द फायटर जेट ऑफ रशिया. सो इथं बघा ते काय म्हणतात, रशियन Su-57 which was making its debut at the air show took off from the tarmac of Air Force Station. आता Su-57 is developed by Sukhoi Designs Bureau. कुणी डेव्हलप केलंय, डिझाईन केलंय त्याला, Sukhoi Designs Bureau. Is Russia's first operational stealth fighter with supersonic cruising speeds. म्हणजे रशियाचं पहिलं त्यातल्या त्यात फायटर जेट आहे ज्यामध्ये सुपरसोनिक क्रुझिंग स्पीड्स त्याची क्षमता आहे किंवा त्या कॅपेबिलिटीज त्यामध्ये आहेत. त्यासोबत रशियाच्या Su-57 सोबत USAचे F-35 लाइटनिंग 2 याचं सुद्धा लॉन्च झालं होतं किंवा हे सुद्धा त्या शो मध्ये म्हणजे दाखवण्यात आलं होतं. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये USAचा F-35 हे डिझाईन करण्यात आलं होतं, डेव्हलप करण्यात आलं होतं बाय लॉकहीड मार्टिन. प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकतं कारण न्यूजपेपर मध्ये आलेलं आहे. त्यामध्ये F-35A Lightning II is the newest 5th generation fighter of the US Air Force
विथ स्टेल्थ, सुपरसोनिक अँड मल्टी रोल कॅपॅबिलिटीज. म्हणजे ज्या मल्टी रोल कॅपॅबिलिटीज आपण ऑलरेडी थर्ड आणि फोर्थ जनरेशन फायटर जेट्स मध्ये इन्स्टॉल केले होते, ते युएसएने फिफ्थ जनरेशन फायटर जेट मध्ये इन्स्टॉल केलेले दिसून येतात. सो त्यातल्या त्यात F-35A हे जे फिफ्थ जनरेशन फायटर जेट आहे युएसएचं, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. SU या ठिकाणी आपण जे बघितलं, Su-57 बिलॉंग्स टू रशिया अँड F-35A बिलॉंग्स टू USA. सो F-35A चे ऍडव्हान्टेजेस त्यातल्या त्यात काय आहेत? स्टेल्थ कॅरेक्टरिस्टिक इम्प्रूव्ह आणि एनरिच स्टेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स, त्यासोबत सुपरसोनिक पॉवर आणि त्यासोबत मल्टी रोल कॅपॅबिलिटीजचा ऍडव्हान्टेज. फाईन. सो येस, by this we finally conclude our today's Indo analysis, and that's all we had for today. Thank you.